विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आम्ही याची केली सांडी कोठे तोंडी लागावे. आहे तैसा असो आता चिंते चिंता वाढत. बोलिल्याचा मानिसेन भिन्न भिन्न राहावे. तुका म्हणे आम्हा पाशी धीरायशी जतन. आम्ही या देवाचा संबंध सोडला कारण याच्या तोंडी कोठे लागत बसावे. आता तो देव जसा असेल तसा त्या संबंधाच्या काळजीची काळजी वाढते. देवा संग जसं रुसवा आल्यानंतर जसं बोलणं असतं ना, अशी जगद्गुरु तुकोबरा आहे पांडुरंगावर रुसलेली दिसतात जरा. देवाचा संबंध सोडला म्हणल्या. प्रेमाचं भांडण नाही ते. आम्ही जे काही त्यात बोललो त्याचा आमच्या मनात शीन मात्र झाला. म्हणून देवाने आम्ही वेगवेगळे राहावे. देवापासून वेगळं राहिलं बरं म्हणतात. आणि वेगळं आहे भक्ती करता वेगळं आहे. त्यांना माहिती देवाना आपण काय वेगळे नाही, नाही का. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे. मूळचे एकच आहे ते. त्याच्यामुळं एक ज्ञानोत्तर भक्ती जाणून. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जवळ धीराचे जतन आहे. धीर आहे आमच्याकड. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. परमार्थामध्ये धीर फार महत्वाचा आहे. आम्ही धीर जतन केलाय. त्याच्यामुळं आम्हापाशी याचे बळ कोण काळवरीत. धरुनी ठेलो जीवेसाठी होय भेटी तोवरी. लागलो ते न फिरे पाठी पाहिल्या गाठी वाचूनी. तुका म्हणे अवकाशी तुमच्या आईशी व्हावया. आमच्या विषया देवाचे बळ कोटपर्यंत चालणार. आम्ही आपला जीव अर्पण करून देवाला हृदयात धरून ठेवले आहे. जीव अर्पण केला म्हणजे जीवच लागत देवा लागत नाही का. हा देव जीव घेतल्याचे सोडीत नाही म्हणले. तुका म्हणे बळी जीव दिला पाया. जीव म्हणजे जीवदशा. जीवदशा नसत झाली शिवच होतो ना तो. आम्ही आपला जीव अर्पण करून देवाला हृदयात धरून ठेवले. आता भेट होईल तोपर्यंत सोडणार नाही. हृदय सगळ्यांच्याच आहे तो.
परंतु संतांच्या हृदयामध्ये विशेष रूपाने धरला म्हणजे अनुभवाला आला. जनाबाईनं देव धरला, हनुमंतरायने देव धरला, सावताबाबानं देव धरला, तुकोबरायने देव धरला. काय प्रमाणे तुकोबरायने देव धरला ते 60वीला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली धार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी त्याची सरली धार झाला सुफल व्यापार. आम्ही त्याच्या मायाच्या मागे लागलो आहो. त्याची गाठ पडल्या वाचून कधीही माघारी फिरणार नाही. हाची नेमाता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाची. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुमच्या बरोबरचे काही कालांतराने होण्याचा प्रयत्न करूच करू, हे कारण आम्ही तुला हृदयात धरलंय ना. बरोबरीचं म्हणजे आता ते एकच आहे त्याच्यामुळे बरोबरीच आहे ना. मग भाषा कशी आहे त्यांची स्वरूपाना एक आहोत हे सांगायचंय. म्हणून आम्ही आपला जीव अर्पण करून देवाला हृदयात धरून ठेवले आहे. तर भेट होईल तोपर्यंत सोडणार नाही. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या तो हृदयबंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला. बोलिलेचे बोले पडताळूनी उपजत मनी नाही शंका बहुताची माय बहुत कपाळ सावनी कोल्हाळ बुजविशी बहुतांच्या भावी वाटीशी भातुके बहुकवतुके खेळविशी. तुका म्हणे ऐसे जानत सोवर्म करणे तो श्रम नवजे वाया. देवा पूर्वी जे भक्त बोलले त्याचा पडताळा अनुभव घेऊन मी बोलतोय. पूर्वी जे संत बोलले त्यांचा पडताळा घेऊन बोलतो म्हणले. मी काही मोगम बोलत नाही ना. पडताळा करूस संती केली ती. देवा पूर्वी जे भक्त बोलले त्याचा पडताळा अनुभव घेऊन मी बोलतोय. म्हणून माझ्या मनात शंका उत्पन्न होत नाही. संतांचं बोलणं कसं आहे, अनुभवाचं आहे. संतांचं अनुभवाचं बोलणं असतं. म्हणून मला शंका नाही भीती नाही. भीती नसती संतांच्या ठिकाणी नाही का. शंका नाही म्हणून तर संत आहे. संत का झाले काही कोणताच धर्म राहत नाही. हे सगळे देहाचे मनाचे धर्म आहे ना. हे निशंक असतात संत, निर्भय असतात, म्हणून त्याला संत म्हणतात. देवा तू बहुतांची आई आहेस, अतिशय कृपळ आहेस.
म्हणून त्यांची कटकट सहन करून त्याची समजूत करतो. आता सगळ्या जगाची आई आहे भगवान परमात्मा, सगळ्या जगाची आई आहे ना. विठ्ठल माय, बाकीचे नाते नंतर, पहिली माय आहे ना. देवा तू बहुतांची आई आहेस आणि कृपाळू आहे. आई म्हणले कृपाळू असणारच. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे. संत म्हणलं का कृपाळू हा त्यांचा प्रधान गुण. म्हणून सगळ्यांची आई आहे, म्हणून सगळ्यांचं करावं लागत आईला. आईला काय करावं नाही लागत, नाही का. व्यवहारातली आई काय करत नाही हे जर पाहिलं तर मग ते कळत, नाही का. व्यवहारातली आई मुलाकरता काय करते, संत काय करीत असतील. अनेक भक्तांच्या भावाप्रमाणे तू त्यांना खाऊ देते, सो मोठ्या कौतुकाने खेळवते. कोणता व्यवहारातला खाऊ नाही. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी, अल्पची. प्रेम कोणता खाऊ देतो देव, प्रेमाचा खाऊ देतो. मोठ्या प्रेमाने खेळवतो. याच्यामध्ये आहे ना 12 याद येते का. जय जय वसुदेव उदार प्रसिद्धी, अनवरत आनंदे वर्षेती, विषय वेळी मिठी दिली अनुठी, तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश्वय. काय ते पुढचे वय आहे कोणचा पाठ. बाळ्याचे बाळ लेणे लेवशी, अनु हातात हल्ल रुगाशी, समाधी बोधी निजविशी, म्हणून तू माऊली. आहे का कोणाचा पाठ ज्ञानेश्वरी. आहे का कोणाची वाव्याची, काय पुढं. म्हणून ती माऊली सारस तुझे पाऊली, म्हणून आता ते ध्यानात घासावं लागत. काय ध्यानात राहत्या, घासून विसरा देता. काही एकदा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ध्यानात राहिले असं थोडंच होतंय ते. एकदा पारायण करून नाही होत ते. दुसरं कसं काय ध्यानात राहते काय नको. टीव्ही एकदा ऐकली तर ध्यानात राहते. एखादी शिवी जर एकदा ऐकली तर काय माहिती ध्यानात राहते ना. ज्ञानेश्वरीच्या वव्या ध्यानात राहत नाही ना, अभंग ध्यानात राहत नाही. गीताच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे, नाही का. उद्धव
आहे प्रिया इकडे रे. लाईट लावून दे ना. तुकाराम महाराज म्हणतात, हे तुझे वर्म आम्ही पूर्णपणे जाणत आहोत, म्हणून जो श्रम आम्ही करू तो वाया जाणार नाही. आपण ज्या खूप बरं आहे. सगळं वर्म जाणतात नाही का. आवाज येतो का? हा येतो ना. फोन म्यूट करा सगळ्यांनी, कोणाचा आवाज येतोय मध्ये मध्ये. कोठे भोग उरला आता ठविता, तुझं मजाड काही नाही तुझे फळ तुझे आणले. उद्वेग तेव्हा यावेन कैसासी न चिंतने, तुका म्हणे गेला भ्रम तुमच्या धर्मी पायाच्या. देवा मी तुला आठवले याचा माझा भोग, प्रारब्ध कुठे उरलाय सांग. आता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध राहिला नाही, हे तुझ्या स्मरणरूपी बीजाने फळ दिले. तुझ्या चिंतनाच्या योगाने काळजीचा व्यर्थ शिन राहिला काय? प्रश्नचिन्ह आहे. कस काय राहील नाही का. चिंता पळाली म्हणले, वाजली म्हणले, चिंता म्हणजे काळजीची बहीणच असेल ना. देव प्राप्त झाले या गोष्टी राहतील कशा काय. प्रारब्ध राहत नाही, काहीच राहत नाही नाही का. हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाचं प्रारब्ध बघून संपायचं आणि त्याचं काही सुख दुःख राहत नाही मग. तुझ्या चिंतनाच्या योगाने काळजीचा व्यर्थ शिन राहील काय? राहणार नाही काळजी. काळजी घालवण्याकरता महाराज म्हणजे काळजी कुठं राहते? काळजात राहते नाही का. चिंतन तिथपर्यंत गेलं पाहिजे आपलं. चिंतन काळजापर्यंत गेलं पाहिजे. वरवर चिंतन करून काळजी कशी जाईल. लाईटीला काय नेमकंच पल साधली होती ना. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाच्या प्रसादाने माझा संसार भ्रम गेला. आता भगवंताचा प्रसाद एकदा प्राप्त झाल्यावर काय राहत आहे मग नाही का. संसाराचा भ्रम कसा राहील. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पूर्व पुण्य ओढावले निरोते. संताचे दर्शनामा भाग्य बहुते. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. तुका म्हणे धन्य आम्हा जोडीली जोडी, संताचे दर्शन आता जीवेना सोडी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. म्हणून भगवंताच्या पायाच्या प्रसादाने माझा संसार भ्रम गेला.
संसार भ्रम जाणं म्हणजे काय आहे? मृत्यूची भीती जाणं, संसाराचं स्वरूप कळणं, नाही का? हम्म. मग अनुभवानं कळलं का हलती काय म्हणून, हा. त्याचं स्वरूप कळालं म्हणजे त्याचा भ्रम गेला. भ्रम भ्रम तसा जात नाही, नाही का? हा. प्रसादाशिवाय भ्रम जात नाही, पण प्रसाद कळावा. नाही का? नाही ते वरच्या प्रसादाची वाट लागल्यावर काय मेळ खायचा आहे, नाही का? हम्म. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. मग त्या प्रसादाना भ्रम जातो बर का. हा. संसारात कोण देखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंदेश्वर्या आवडी उरे संचली, स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस सुका म्हणे ब्रह्मरस्य होय सरीचे भोजन. वा वा, असं भोजन पाहिजे ब्रह्मरसाच. हे सामान्य भोजन, हे प्राकृत भोजन आहे, नाही का? हम्म. हे आता खालं का सकाळी पुन्हा लगेच काहीतरी पावाच लागत आहे. एक असं एक भोजन आहे, निरंकुश तृप्ती झाली पाहिजे, नाही का? हम्म. ते ब्रह्मरस भोजन आहे. अर्जुना लागी केले नारायणे, ब्रह्मरसाचे पारणे. अर्जुना लागी केले नारायणे, तेवढ्यात आम्ही ते जाऊन पोहोचलो म्हणजे. हा. पंक्तीला वाढून द्यावा आणि तेवढेच जावा, नाही का? हा. आमचे सखे वैष्णव जन आहेत पाहता, म्हणून संसाराकडे कोण पाहतो? आपण सख कोणला म्हणतो? अवतार कोणला म्हणतो? चुलत कोणला म्हणतो? आमचे सखे वैष्णव जन आहेत, म्हणून संसाराकडे कोण पाहतो? आमचा सर्व काळ ब्रह्मानंदात जात आहे. तो ब्रह्मानंद वैष्णवालाच माहिती, बाकी त्यांना काय माहिती हो? हम्म. सगळा का ब्रह्मानंदी लागली टाळी कोण द्यायचं? आमचा सर्व काळ ब्रह्मानंदात जात आहे आणि त्या विषयीची आवड आमच्या हृदयात भरली आहे. हे तर खरं फल आहे परमार्थ. देव करायचा, याच्या करता दिंड्या करायच्या, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. काय असतो तो ब्रह्मरस सामान्य जीवाला माहिती नाही हो. जीव ह्या विषयामध्ये पार येऊन गेला, नाही का? सांगितलं तर ऐकत नाही. आता तो खाल्याशिवाय कळत नाही ना. जो खाईन त्यालाच गोडी कळन, बाकीच्याला काय करायचंय? मी लोक नाही का म्हण आग्रह करते. त्यांच्या पॅनलला जाण्याकरता प्रत्येकाला वाटतं आपला संप्रदाय वाढावा, नाही का? सुरुवातीला फुकट पाहिजे ते, नाही का? कसं संत घर घालून सत्यनारायण करते ना, का हा ब्रह्मानंद मिळावा
सामान्य जीवाला. दुसऱ्या शरीरात व्यवस्था नाही ना, ह्या शरीरात तरी निदान. आम्ही सर्व काळ ब्रह्मानंदात आहो आणि त्याच्या विषयीची आवड आमच्या हृदयात भरली आहे. रात्र दिवस जात आहे तरी आमच्या स्वप्नात देखील चिंता येत नाही. वा, इतकं ठासून तयारी व्हायला पाहिजे. रात्रंदिवस जात आहे तरी आमच्या स्वप्नात स्वप्नेही कोणी दुःख न देखे डोळा. नामाचा गजरे भय सुटते कळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊये, जळीता कांडिता जीविता गे बाईये. राम वेळोवेळा आम्ही गाऊये. स्वप्नात नाही म्हणले, स्वप्नात नाही तर जागृतीत काय नाही का. झाले राम राज्य काय उनी आमासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊये, तुका म्हणे रामी सुख दिले आपुले. तया गर्भवासा जाण येणे खंटले, गर्भवासाच येणं जाणं खुंटलं. किनीची शरीरे शरीरा येणे सरी, किंबहुना येर झारे चिरापडी. काही काही अभंग फारच महाराजांचे. जे तुकाराम महाराज म्हणतात, असे आमचे सखे वैष्णवजन आहेत. आमचा सगळा काळ ब्रह्मानंदात जातो, त्याच्यामुळे मग अंतःकरणात भगवंताची आवड निर्माण झाली ना. बाकी तर काहीच नावडी म्हणली, फक्त देव आवडी. रात्रंदिवस आमच्या स्वप्नात देखील चिंता येत नाही. चिंतन केल्यावर चिंता कसं काय येईल. दोन्ही एक ठिकाणी कसं काय राहतील त्या. एक तर चिंता राहील, नाही तर चिंतन तरी राहील. दोन्ही कसं काय राहील. नाही ना. चिंता जर करीत असला तर चिंतन नाही राहणार, चिंतन करीत असलं तर चिंता नाही राहायचं. किती सोपं आहे. सोपं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला हरिभक्ताच्या संगतीने ब्रह्मरसाची भोजन होत आहे. काय आनंद असतो तो भक्तीचा. पण ते अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय, अंतःकरण शुद्धीच सामान्य जीवाला माहिती नाही. तर बाकी काय पाहायला भेटत नाही. जर नामस्मरण झालं, चिंतन झालं, संतांवर विश्वास ठेवून, आपोआप विक्षेप जातो नाही का. आणि अंतःकरण असं स्वच्छ होतं, निर्मळ होतं. मग त्या शुद्ध अंतःकरणामध्ये त्या प्रसादाना तो आनंद प्राप्त होतो. ब्रह्मरसाचे भोजन. येई गा विठ्ठला, येई गा विठ्ठला, प्राण हा फुटला आळविता. पडियलो वनी थोर चिंतवणी, उशीर काजुनी लावियला. काय तुझं नाही लौकिकाची शंका, आपल्या बालका मोकळेचा. तुका म्हणे बहु खंती वाटी जीवन धरिले देवा दुरी दिसे. अगा विठ्ठला तू ये, असं दोनदा म्हणतात महाराज. माझा प्राण तुला आळविण्याने फुटत आहे, म्हणून तू ये. मी तुझ्या वाचून संसार वनामध्ये पडलो आहे. काय मोकलिले वनी सावधानी वेळी आली. या संसार वनामध्ये सावध मग तडा 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 सोडले ना. काय काय हाल आहे अवकाळा जीवाची. जीवाला काही वाटतच नाही हो. काहीच वाटत नाही जरा. चालूच राहतो म्हणते नाही का. संसार वनामध्ये पडलो या तू अजून उशीर का लावला. हे आई,
आपल्या मुलाला टाकून देण्याविषयी तुला लोकलज्जा वाटत नाही काय? हं. तुकाराम महाराजांचं लय सडीतोड बोलणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू आम्हाला दूर धरलेस म्हणून देवाला फार तळमळ लागली. ते जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाशिवाय राहू शकत नाही. आता आई बंदच करावं लागतं, इतके खिडक गोळा झालेत, उमजूनच येईना ती लाईटीची. म्हणून तुका म्हणे बहु खंती वाटे जीवान धरिले देवा दुरी दिशे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुरु संत